शेतकरी मित्रांनो, आहे का शेतकऱ्यासारखं दुःख कोणाच्या पदरी? बघा शेतकरी बांधवांनो, हे ज्या मेंढ्या मरेल दिसत आहे तुम्हाला, ह्या एकाच मालकाच्या आणि ह्या पण इकडं गुंगलेल्या मेंढ्या आहे. ह्या भरपूर मेंढ्या गुंगलेल्या आहे आणि त्यातल्या पूर्ण 4 ते 5 मेंढ्या पूर्ण मृत्युमुखी पावलेल्या आहे. याचं अद्याप कारण तुम्हाला सांगायचं झाल्यास मित्रांनो, ह्या जनावरांना किरळ हा प्रकार झालेला होता आणि किरळ लागलेली होती असल्यामुळं या अवघ्या 10 मिनिटामध्ये ह्या पूर्णच्या पूर्ण मेंढ्या इथं मृत्युमुखी झालेल्या आहे. आणि अशी शेतकऱ्याच्या पदरात अशी दुरावस्था, अशी दयनीय अवस्था, इतकी बेकार परिस्थिती शेतकऱ्याच्या जो तोंडावाटी आलेला घास, ह्या शेतकरी मालकाच्या ह्या जे मेंढपाळाच्या जे तोंडावाटी आलेला घास आहे, हा घास पूर्ण हिरावून गेलेला आहे. आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये ह्या पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ह्या पूर्ण 5 मेंढ्या आहे. ह्या पूर्ण 5 मेंढ्या पूर्ण लागल्या आणि लगेच यांचा मृत्युमुखी झालेला आहे. आणि ही अशा एक मेंढी जर आपण अशी चांगली मोठी मेंढी आहे, ही एक मेंढी 10,000 रुपयाची जर धरली मित्रांनो, तर पूर्ण 5 मेंढ्या आहे आणि 50,000 रुपयाचं नुकसान अवघ्या 10 मिनिटामध्ये या मेंढपाळाचं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंढपाळाला काही ना काही अनुदान, याचं काही ना काही मोबदला असा भेटायला पाहिजे मित्रांनो. पहा काय अवस्था आहे या शेतकऱ्याची. याचा जीव का म्हणत असेल मी तुम्हाला लगेच आता त्यांचा सुद्धा जिथं मेंढ्या चारणं चालू आहे ते सुद्धा व्हिडिओ बनवण्याचं काम करणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये अजूनही तिथं भरपूर मेंढ्या आहे, त्या मेंढ्याला पण सुद्धा किरळ लागलेली आहे. आणि त्या मेंढ्यामध्ये पूर्ण कमीत कमी 25 ते 30 मेंढ्या अशा मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला ते पण दाखवतो. हे बघा मित्रांनो, हाच तो कळप आहे आणि हाच कळपामधल्या मेंढ्या तिथं मृत्युमुखी पडलेल्या आहे. आणि ह्या कळपामध्ये पण सुद्धा भरपूर मेंढ्या लागलेल्या आहे, त्यांना किरळ लागण झालेली आहे. आणि त्यांनी हिवराचं पाला, हिवराच्या शेंगा खाल्लेल्या आहे. आणि हिवराच्या शेंगा खाल्ल्यापासून हा त्यांना जो वेदना झालेल्या आहे तो हिवराच्या झाडापासून आणि हिवराच्या शेंगापासून झालेला आहे. आणि हिवरामध्ये पॉयझन असतं, हे आपल्याला शेतकऱ्यांना सर्वांना माहिती पाहिजे. आणि आता शासनाने मदत ही करायलाच पाहिजे. आणि इथंच मदत होऊन याची पंचनामासुद्धा झाला पाहिजे मित्रांनो. त्याचा पंचनामा झाल्याच्या नंतर गेवराई तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील जे संबंधित कार्यकारी अधिकारी जे एवढे असतील, संबंधित डॉक्टर यांनी सर्वांनी यांची चौकशी करून सर्व ह्या मेंढपाळाची पूर्ण भरपाई, नुकसान भरपाई यांना फुलाची पाकळी होईना याच्या पदरात